हाय सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आमच्याकडे अशी मांडरची काळूबाई आहे, पाहू शकता तुम्ही। ही आमची देवी आहे घरातली, तिचे असे आम्ही घट वगैरे बसवले, पाहू शकता तुम्ही। आज 7वी माळे आणि घट पण खूप सुंदर असे उगले आहे धान। आज तिची ओटी वगैरे भरली आहे आणि आरतीवाले पण आमच्याकडे आले होते, मग मी आरतीची पण तयारी केली सगळी। म्हटलं चला आरतीचं पण शूट घेऊया। पाहू शकता तुम्ही, असं सुंदर असं आम्ही छान सजावट केली आहे आणि मग आम्ही आरतीची तयारी करून आरतीवाल्यांची आरती घेतली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मग आरती वगैरे झाली आणि मग मी कन्यापूजन करायला घेतलं। म्हटलं चला आजचा दिवस पण चांगला आहे, सप्तमी आहे, म्हणून मी म्हटलं चला आजच कन्यापूजन पण करून घेऊया। मग ही आमची छोटी अन्वी आहे आणि मग दोघीजणी होत्या, अन्वी आणि स्वरा। म्हटलं चला दोघींचं कन्यापूजन करून घेऊया आणि मग मी म्हटलं आता एकाच दिवशी सगळी कामं आटपून घेऊया। कामं तर खूप होती पण तरीसुद्धा मी म्हटलं करून घेऊयात। मग मी कन्यापूजन केलं अन्वीचं। अन्वीला असं पायावर मी काढत होते स्वास्तिक, तर तिला खूप आवडत होतं। कलर असं लाल लाल दिसत होतं ना कुंकू, आणि मग तिला खूप आवडत होतं। ती मला काय करतेस तू? मी म्हटलं तुला मी कन्यापूजन करते मी तुझं, मग हे असं का काढते मला ती विचारत होती अशी, आणि अशी शांत बसली होती पण छान अशी बघत होती अशी। आणि मग मी असं स्वास्तिक वगैरे काढून घेतलं पायावरती, पाय धुवून घेतले, स्वास्तिक काढलं आणि मग स्वास्तिकवरती हळदी कुंकू अक्षता लावल्या आणि मग मी तिलासुद्धा हळदी कुंकू दिलं। आणि मग मी जे ते दोघींसाठी आणलं होतं द्यायला, टिकल्याचं पाकिट होतं, नेलपेंट होती, रुमाल होता, बेल्ट होता आणि एक फ्रूट दिलेलं आणि छोटीशी पर्ससुद्धा आणली होती। एक मेहंदीचा कोण होता त्याच्यामध्ये आणि एक छोटीशी बॅग पण आणली होती। म्हटलं मुलींना आवडतील म्हणून 2 अशा छोट्याशा सेम कलरच्याच आणल्या होत्या, कारण म्हटलं दोघींमध्ये भांडणं नको व्हायला। आणि मग मी तिच्या पाया पडले, ती मला आशीर्वादच दिला नाही, ती बॅगच्याच ह्याच्यामध्ये होती। मग मी तिला म्हटलं मला आशीर्वाद द्या देवी माते। मग तेव्हा तिने मला आशीर्वाद दिला आणि मग इथे मी स्वराचे पाय धुवायला घेतले। स्वराचे असे पाय धुतले मग मी, आणि मग स्वराला पण कुंकू आणि आपले पहिले मी तिचे पाय धुतले, रुमालाने पुसून घेतले
आणि मग तिच्या पायावर पण मी कुंकवाने असं स्वास्तिक काढत होते. स्वास्तिक काढून मी त्याला हळदी कुंकू लावून अक्षदा लावून आणि मग तिला सुद्धा मी हळदी कुंकू लावलं स्वराला. आणि तिला सुद्धा सेम वस्तू दिल्या मी, बेल्ट, रुमाल, टिकल्याचं पॉकेट, नेलपेंट आणि एक मेहंदीचा कोन आणि सेम तिच्यासारखीच बॅग तिला पण दिली. म्हटलं दोघींना राग नको यायला, माझा कलर असा माझा कलर, म्हणून दोघींना सेम सेम बॅग दिल्या मी. आणि मग ते स्वराने मला आशीर्वाद दिला. आणि मग स्वरा म्हणली मला पण आहे ना असं देवीसारखं कुंकू लावून माझा फोटो काढ, म्हणून मग तिला पण असं देवीसारखं कुंकू लावून मी पुन्हा एकदा तिचा आशीर्वाद घेतला. मुली कन्या म्हणजे देवीचेच रूप ना, म्हणून मग मी तिला म्हटलं दे बाई मला पुन्हा एकदा आशीर्वाद दे. मग असं तिने मला पुन्हा आशीर्वाद दिला. स्वराला असं वाटत होतं की मी देवी झाली आहे नाही का, म्हणून ती अशी स्तब्ध माझ्याकडे पाहत होती. आणि मग नंतर आम्ही कडकण्या वगैरे करायला घेतल्या. ते काय मी शूट केलं नाही, कडकण्या करताना खूप गोंधळ झाल्यानंतर ना पाहू शकता इथे देवीचा सगळा साज केला आहे. ते आता तळल्यानंतर ना ते काय काय त्याचं पडलं आहे. वेणी, फणी, कुंकवाचे करंडे वगैरे करून घेतले. आणि मग आम्ही पिवळी जोगेश्वरी आहे आमच्या तिथे शुक्रवार पेठेमध्ये, मग आम्ही तिथे गेलो. तिथे पिवळ्या जोगेश्वरीचे दर्शन घेतले त्या मातेचे. आणि मग तिथून आम्ही भवानी माता मंदिरात गेलो, भवानी पेठेतल्या. पाहू शकता थोडंच मी तिथलं घेतलं शूट इकडचं. आणि इकडं खूप मोठी लाईन होती त्यामुळं मग इकडे घेतलं आहे मी बऱ्यापैकी. तर हे असं मंदिर आहे भवानी मातेचं, छान मोठं मंदिर आहे. आणि खूप मोठी लाईन पण होती तिथे, खूप गर्दी असते दरवर्षी इथे. आवर्जून मी दरवर्षी या देवीला येत असते दर्शनाला. मग तिथे आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं. लाईनीतच होतो आम्ही, जवळ आलो होतो, मग तेव्हा मी घेतलं देवीचं व्यवस्थित असं. पाहू शकता तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा दर्शन घेऊ शकता. आणि मग असं दर्शन वगैरे घेतलं देवीचं तिथे आम्ही. दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर आलो. आणि मग तिथे आम्ही सगळेजण पाहू शकता तुम्ही. आणि मग तिथनं आम्ही दर्शन वगैरे घेऊन हा मंदिराच्या आवारात काढलेला व्हिडिओ आहे. बाहेर दर्शन घेऊन आल्यावरती मग नंतर आम्ही घरी निघालो. मग घरी निघताना तिथे एक मेहंदीवाली होती, स्वरा म्हटली मला काढायची, मग तिला तिथे मेहंदी काढली. आणि मग आम्ही निघालो घरी. तर मग आज कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.